आता बघणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। वरळी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहांच्या मुलाकडून हिट अँड रनची घटना। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं। अपघातात महिलेचा मृत्यू। शिंदे गटातील उपनेते राजेश शहा ताब्यात। वरळीतील हिट अँड रनच्या घटनेतील कारची नंबर प्लेट गायब। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमीचा जबाब। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहांचा शोध सुरू। मिहिर शहाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची पथकं रवाना। मिहिर शहानं मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमध्ये पार्टी केल्याचं समोर। पार्टीचे फोटो मिहिरकडून इंस्टाग्रामवर अपलोड। पोलिसांकडून मिहिरनं पार्टी केलेल्या बारची पाहणी। वरळी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरे वरळी पोलीस ठाण्यात। आदित्य ठाकरेंकडून गुन्ह्यासंदर्भात चौकशीची मागणी। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन। ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार। एक विधानसभा 5 जणांना शब्द। उद्धवजी शब्द कसा पाळणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सवाल। राज्यात जास्त जागा लढवण्याचा काँग्रेसचा संकल्प, म्हणून ठाकरेंचा संकल्प मेळावा। काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी ठाकरेंच्या संकल्प मेळाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। उदय सामंतांनी स्वतःची काळजी करावी। उदय सामंतांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही। अंबादास दानवेंचं उदय सामंतांना प्रत्युत्तर। संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे आज ठाकरे गटात प्रवेश करणार। राजू शिंदेंसह 6 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंचा भाजपला ते धक्का। राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य। राजू शिंदेंच्या प्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया, तर राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव झाला, खैरेंचा आरोप। खैरेंना भेटून त्यांची नाराजी दूर करणार। मी आधी भाजपमध्ये होतो, आता खैरे माझे नेते। खैरेंच्या नाराजीवर राजू शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभेत काँग्रेसला चांगलं यश। राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने 288 जागांवर आमची चाचपणी सुरू। काँग्रेसच्या नितीन राऊत यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीला जनतेनं 30 खासदार दिले, आता 200 आमदार निवडून आणू। विजय वडेट्टीवारांकडून निर्धार व्यक्त। नाशिकमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाचा दे धक्का। अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करणार। आज 100 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार। भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके गोविंद बागे शरद पवारांच्या भेटीला। भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएस मध्ये प्रवेश केला होता। भगीरथ भालके पुन्हा घर वापसी करण्याच्या चर्चा। शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी कडून चौकशीची मागणी। अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता। इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा। सांगलीतल्या शिराळ्यातील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची दोषमुक्तता। 2008 साली मनसेनं केलेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल झाला होता। सरकारच्या काही लोकांचा डांबरमध्ये भ्रष्टाचार। जयंत पाटलांचा आरोप, तर आरडी सामंत कंपनीनं केलेल्या कामाच्या चौकशीचीही मागणी। भ्रष्टाचारांना भाजप रोज क्लीन चिट देतं, हे सरकार जुमलेबाजीचं सरकार। वायकरांच्या क्लीन चिटवर सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। चुकीच्या माहितीवरून जयंत पाटलांनी विधान करणं दुर्दैवी। जयंत पाटलांच्या डांबर घोटाळ्याच्या आरोपावर उदय सामंतांचं उत्तर। मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका। चंद्रपुरातील एका सत्कार कार्यक्रमात विजय वडेट्टीवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यात काँग्रेसनं विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले। 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार। सरकारनं मला बदनाम करायचं ठरवलंय। सत्तेच्या मस्तीवर मला आता त्रास देत असतील तर सत्तेत जाऊच देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा ओबीसी धनगर बांधवांमध्ये का भांडणं लावली जातात? भुजबळांकडून या भांडणाची सुरुवात। जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवतात, म्हणूनच सगळे सोयऱ्यांची गरज नाही असं ते म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या अधिसूचनेच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता महारॅलीचं आयोजन। मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांकडून जोरदार स्वागत।
खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, बाळासाहेब थोरात आंदोलनाला भेट देणार. निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचा आंदोलनात सहभाग. ट्रॅक्टर चालवत राणी लंके आंदोलनात सहभागी होत आहेत. पुण्यातील वारीमधील वारकऱ्यांच्या सेवेत सुनेत्रा पवार रमल्या. सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये वारकऱ्यांसाठी पोळ्याही लाटल्या. येवल्यातील कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंना पैठणी भेट. ताई, येवल्यावर लक्ष असू द्या, कार्यकर्त्यांचं सुप्रिया सुळेंकडे मागणं. बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य. बारामती ते काटेवाडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजितदादांचा पायी सहभाग. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी बारामती तालुक्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुनेत्रा पवारांसह पायी वारीत सहभाग. बारामतीच्या काटेवाडीमध्ये शरद पवार तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार. काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत होणार, तर दुपारी पार पडणार मेंढ्यांचं गोल रिंगण. संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात पोहोचणार. आजचा मुक्काम कोराळे बुद्रुक इथे असणार.